इचलकरंजीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाची पार्श्वभूमी 1967 साली इचलकरंजी नगरपालिकेत सत्तांतर झाले आणि नागरिक आघाडीची सत्ता आली। इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ जगताप हे नागरिक आघाडीतून परत एकदा नगराध्यक्ष झाले। मुंबईचे विख्यात शिल्पकार करमरकर यांच्याकडे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पूर्णत्वास आल्याची बातमी नगरपालिकेत कळली आणि हा पुतळा बसवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या। पुतळा मोठा आणि अश्वारूढ असल्याने तो बसवण्यासाठी चौकी तसाच मोठा लागणार होता। शेवटी सर्वानुमते आता आहे त्या ठिकाणी पुतळा बसवण्याचे निश्चित करण्यात आले। पुतळ्याचे तोंड कोणत्या दिशेला असावे याबाबतची बरीचशी चर्चा झाली। छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तरेच्या मुघल साम्राज्याला हादरा दिला। शिवाय पुणे ही शिवरायांची जन्मभूमी इचलकरंजीच्या उत्तरेला आहे, त्यामुळे पुतळ्याचे तोंड उत्तर दिशेला असणे योग्य ठरेल असे मत मांडले गेले। ते सर्वांना पसंत पडले आणि शिवाजीच्या पुतळ्याचे तोंड उत्तरेकडे निश्चित झाले। एके दिवशी पुतळ्याचे पार्ट घेऊन मुंबईहून ट्रक इचलकरंजीला पोहोचला। पूर्वसूचना असलेली सध्याच्या फिल्टर हाऊसच्या कोपऱ्यावर त्यावेळेची जागा रिकामी होती। पत्र्याचा मांडव घालून त्यात पुतळ्याचे पार्ट्स उतरवण्यात आले। त्यावेळी गावात हा पुतळा जोडण्यासाठी योग्य यंत्रसामुग्री नव्हती, त्यामुळे पंचगंगा साखर कारखान्यातील क्रेन मान्य रत्नाप कुंभार यांनी पाठवली। त्यांच्या आधारे पार्ट्स चढवून वेल्डिंगचे काम सुरू झाले। पुतळा पूर्णत्वाकडे असतानाच नगराध्यक्ष रामभाऊ जगताप व त्यांच्या पत्नी सौ काशीबाई जगताप यांच्या हस्ते पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली। चबुतऱ्याचे काम चालू झाले। त्यावेळी पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करायचे याची चर्चा चालू झाली। 1967 सालच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेसला धक्का देऊन बऱ्याच राज्यात विरोधी पक्षांची सरकार आली होती। एकूणच सर्व भारतभर विरोधी पक्षाची हवा होती। त्यातील मुख्यमंत्र्यांपैकी एक नाव सर्वत्र गाजत होते, ते म्हणजे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री विजयाराजे सिंधिया यांचे। त्या जनसंघाच्या तिकिटावर निवडून येऊन मुख्यमंत्री झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना या पुतळ्याच्या उद्घाटनाला बोलवण्याचे निश्चित करण्यात आले। इचलकरंजीतील नगरपालिकेत त्यावेळी नगराध्यक्ष रामभाऊ जगताप हे पूर्वाश्रमचे शेतकरी कामगार पक्ष व रत्नाप कुंभार गटाचे, समाजवादी पक्षाचे उपनगराध्यक्ष बापूसाहेब मोरे, सदाशिवअण्णा सुलतानपुरे, जनसंघाचे शंकरराव पुजारी, शेतकरी कामगार पक्षाचे भाई गुलाब छट्टू बागवान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड SP पाटील, रत्नाप्पा कुंभार गटाचे गोपाळराव कुलकर्णी, शेतकरी प्रतिनिधी भरमअण्णा मगदूम अशी प्रमुख नगरसेवक मंडळी होती। त्यांचे रत्नाप्पांनाशी जवळचे संबंध होते, त्यामुळे रत्नाप्पांनी आवश्यकतेप्रमाणे पंचगंगा साखर कारखान्याची यंत्रणा ही पुतळा उभारण्यासाठी मदतीला उभा केली। इचलकरंजी शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा होतो आहे ही बातमी कळल्यावर प्रखर शिवभक्त व चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर हे स्वतःहून आले। त्याने सर्व माहिती घेतली आणि या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक किल्ल्याची पार्श्वभूमी असलेले भव्य व्यासपीठ उभारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्यांच्या स्टुडिओतील कारागिरांनी अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचे व्यासपीठ उद्घाटनासाठी तयार करून दिले। त्यावेळी राजाराम मैदान पूर्णपणे मोकळेच होते। त्या ठिकाणी मोकळ्या मैदानात उद्घाटनासाठी आलेल्या नागरिकांची बसायची सोय करण्यात आली। उद्घाटनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून विजयाराजे शिंदे यांची येणे निश्चित झाल्यावर शहरात उत्साहाचे वातावरण पसरले। कार्यक्रमाची तयारी कुठेपर्यंत झाली हे पाहण्यासाठी देशभक्त रत्नाप्पा कुंभार, तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवासन, भालजी पेंढारकर यांनी कार्यक्रमस्थळाला वरचेवर भेट देऊन आवश्यक त्या अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी केल्या। त्यानंतर या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी विजयाराजे शिंदिया या गोऱ्या पान, उंचीपुरी देहष्टी, अंगावर पांढरी शुभ्र साडी, गळ्यात एक मोत्याची माळ, कपाळाला गंध अशा साध्या वेशातल्या परंतु भारदस्त व्यक्तिमत्वाचे विजयाराजे शिंदे नजरेसमोर आजही जशाच्या तशा उभा राहतात।
व्यासपीठावर क्रांतीवीर देशभक्त रत्नपांना कुंभार, फलटणचे मालोजी राजे निंबाळकर, एस के जाधव गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर सर्वजन स्थानापन्न झाल्यावर इचलकरंजीचे सुप्रसिद्ध शाहीर राजाराम जगताप यांनी अतिशय स्फूर्तिदायक असा स्वागताचा पोवाडा गायला. उपस्थितीने टाळ्याच्या गजरात या पोवाड्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर नगराध्यक्ष रामभाऊ जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक करून इचलकरंजी नगरीचा आणि पुतळा उभारण्याच्या इतिहासाचा आढावा घेतला. त्यानंतर मध्य प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री आणि ग्वाल्हेर संस्थानच्या राणीसाहेब विजयाराजे सिंधिया यांनी पुतळा अनावरणाचे बटन दाबले. हळूहळू पुतळ्याच्या आवरणाचे कापड बाजूला होऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन सर्वांना घडू लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचंड जय जयकाराने सारा संत नांदून गेला. टाळ्यांच्या प्रचंड गजरात अनावरण कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापूरच्या मान्य श्रीमंत विजयमाला राणीसाहेब, देशभक्त रत्नपांना कुंभार यांची समूहित भाषणे झाली. विजयाराजे शिंदे यांचे हिंदी भाषेतून अतिशय स्फूर्तिदायक अशा प्रकारचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायक इतिहासाचा आढावा घेतला आणि शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे दैवत आहे असे सांगून शिवाजीच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या भाषणाचा समारोप केला. या ऐतिहासिक अनावरण सोहळाप्रसंगी एसटी स्टँड आणि राजाराम मैदानाचा परिसर प्रचंड जनसागराने भरून गेला होता. शेवटी गोपाळराव कुलकर्णी यांनी आभार मानल्यानंतर हा सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अभूतपूर्व सोहळ्याची चर्चा पुढे दीर्घकाळ इचलकरंजी शहर आणि परिसरात होत राहिली. त्या काळात झालेला हा एक अतिशय अविस्मरणीय असा सोहळा होता.